हॅलो एव्हरीवन, दिस इज प्रिया अँड वेलकम टू आवर चॅनल ज्याचं नाव आहे डू यू नो. तर आज आपण मराठीचा पेपर पॅटर्न डिस्कस करणार आहोत. तर आपला मराठीचा जो पेपर आहे तो टोटल 100 मार्क्सचा असतो. तो त्यापैकी 20 मार्क्स हे इंटरनलचे असतात. स्कूल मधून आपल्याला इंटरनल असतात. 80 मार्क्सचा रिटर्नचा पेपर असतो, म्हणजेच बोर्डचा पेपर असतो. तो आज आपण 80 मार्क्सचा पेपर रिटर्न पेपर डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपल्या मराठीच्या पेपरमध्ये 5 विभाग पडतात. पहिला आहे गद्य विभाग, तो 18 मार्क्सचा असतो. दुसरा आहे पद्य विभाग, तो 16 मार्क्सचा असतो. तिसरा आहे स्थूल वाचन, ते 6 मार्क्सचं असतं. फोर्थ आहे भाषा अभ्यास, ते 16 मार्क्सचं असतं. आणि 5th नंबरचं आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट मार्क्स वालं उपयोजित लेखन हे 24 मार्क्स असतं. असा टोटल 80 मार्क्सचा पेपर आपला असतो. तर पहिला आहे गद्य विभाग. त्याच्यामध्ये अ आणि आ पठित गद्य असा क्वेश्चन येतो, म्हणजेच 3 पॅसेज पठित गद्याचे दोन्ही क्वेश्चन्स असतात. 7-7 मार्काचा एक क्वेश्चन असतो. 14 मार्क्सचा अ आणि आ क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये उत्तरे लिहा, आकृती पूर्ण करा, सूचनेनुसार कृती करा, कोण ते लिहा आणि स्वमत असे क्वेश्चन्स त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर आहे अपठित गद्य, म्हणजेच तो 4 मार्क्स साठी असतो आणि त्याला अनसीन पॅसेज असं म्हणतात. त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन्स येतात? उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, आकृती पूर्ण करा, कधी ते लिहा, कोण ते लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, अशा प्रकारचे क्वेश्चन्स अपठित उताराच्या मध्ये विचारले जाऊ शकतात. दुसरा आहे पद्य विभाग, तो 16 मार्क्सचा असतो. त्यालाच आपण पोएट्री सेशन असं म्हणतो. त्याच्यामध्ये कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा, चौकटी पूर्ण करा, रिकाम्या जागा भरा, आकृती पूर्ण करा, काव्य सौंदर्य, रसग्रहण, अप्रिसिएशन असे क्वेश्चन्स त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. अप्रिसिएशन येतं म्हणजे येतच. त्याच्यानंतर आहे विभाग तिसरा स्थूल वाचन. त्याच्यामध्ये आहे खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा, एनी 2 आउट ऑफ दिस 3 क्वेश्चन असा क्वेश्चन त्यामध्ये विचारला जातो. विभाग 4 आहे भाषा अभ्यास. त्याच्यामध्ये आहे की काव्य व्याकरण घटकावर आधारित कृती, म्हणजे त्याच्यामध्ये वाक्यप्रचार ओळखा, वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा, त्याच्यानंतर समास, त्याच्यानंतर शब्दसिद्धी, भाषिक घटकावर आधारित प्रश्न, कृती, प्रश्न, लेखन नियमांनुसार लेखन, विरामचिन्हे, पारिभाषिक शब्द असे क्वेश्चन व्याकरण घटकावर आधारित असतात. 5वा विभाग आहे उपयोजित लेखन. त्याच्यामध्ये अ प्रश्नामध्ये पत्रलेखन किंवा सारांश लेखन 2 पैकी 1 करायचं असतं. आ मध्ये जाहिरात लेखन, बातमी लेखन, कथा लेखन कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. ई मध्ये लेखन कौशल्य आहे. त्याच्यामध्ये प्रसंग लेखन, आत्मलेखन आणि वैचारिक लेखन आहे. त्याच्यामध्ये कोणतीही 1 कृती आपल्याला सोडवायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.